पैशाची एक सवय लक्ष्मीची, तिच्याकडे बघितलं की ती राहत नाही आपल्याकडे, लक्षात ठेवा. तुम्ही खिशात 100ची नोट ठेवा आणि त्याच्याकडे बघायचं नाही, खर्च ती कधी. आई मला सांगा, पर्स मध्ये 500 ठेवले, तिच्याकडे बघायचं नाही, खर्च ती का, खर्च कवा असा. म्हणून बायकांचे पैसे जास्त खर्चत नाहीत, खिसात ती डब्बा गुल. मला तिकडे न्यायचं नव्हतं, पण मला ते सांगण्यासाठी सांगितलं. दंडवत केला, ऐका नाही, जमिनीवर दंडवत केला. आता मी गाडी घेऊन आलो ना, हे भाऊ आमचे तिथे आले खाली, टिप्पर काहीतरी आडवं लावलं का, पिकअप, आणि ते काढा 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 असं काहीतरी चाललं. तुम्हाला मी मजा सांगतो, ऐका. तसं हे जुने माणसं आहेत, नाही तर बसलेले भाऊ, तुम्ही वयस्कर माणसं आहेत. कधी नवी गाडी जर तुमच्या गावात आली तर लहान लहान लेकर बघायला यायचे का नाही? हा महाराज, मी बी लई गाड्या बघितल्यात अशा लहानपणी. उगत जायचं आणि त्या गाडीला आश करायचं, आणि घरी येऊन आईला म्हणायचं, आई तिथं मोटरसायकल आली ना, त्याला शिवून आलो मी. तेव्हा शिवायला आनंद वाटायचा, आता बसायचा कंटाळा आला. देव देतो पण तुमच्या लक्षात येत नाही. तशी ती लेकरं आली आणि असा रथाला हात लावायचे आणि म्हणायचे, काका तुम्ही कोण आहे? तो अक्रूरजी म्हणले, मी अक्रूर आहे. नाही, आमच्या गावात कसे काय आले? लेकरं लय ओळख काढतात मार. बायका लेकरं बोलायला फार हुशार असतात, फक्त माणसं दलिंदर. एसटी मध्ये जर बसलं ना, शेजारी महिला असली एखादी, तर ते 3दा विचारणार, महाराज दिसतात? आपण म्हणलं ना, हो, काय करता? म्हणलं, खिशे कापितो. महाराज म्हणलं, काय करीन मी? कीर्तन करता का? हो. आमच्याकडे येतात का? मग आमच्या गावातले सप्ताह असतो मग. म्हणजे ते चर्चा करीत राहणार. आणि एसटी मध्ये आपल्या शेजारी एखादा माणूस बसलेला असू द्या ना, आणि आपला धक्का लागावा त्याला, नेट नेट. इतकं कशी गुरमी आली रे. मर्चेन एका दिवशी छातीत चमकून, बेटा काय नाही, सगळे जागेवर राहतात, JCP, ऑडी, बस. बाबा त्या लेकरांनी गणेश महाराज चिलिया लय गोड, तुकाराम बाबा इतकी गोड कथा आहे. अशा हात जोडलेले. काका कशाला आलात सांगा ना? तर ते म्हणले, तुमच्या गावात नंद बाबाच्या घरी एक कृष्ण आहे, मी त्याला न्यायला आलोय. बुवा त्या पोराने दगडच उचलला असं, म्हणलं का टॉयलेटच आडवा करेल. कृष्णाला नेतो. दुसरा गोपाळ काय म्हणला माहित आहे? बाळा, गोकुळाची संस्कृती नाही मोठ्या सोबत भांडायची. दगड